प्रक्रियेवर विश्वास बसत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। निवडणूक प्रक्रिया बदला अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। 100% व्हीव्हीपॅट मोजा, चव्हाणांनी ही मागणी केली। पुरावा मिळणं शक्य नाही, मॉकपोलवर विश्वास नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। तर निवडणूक प्रक्रियेवर विश्वास बसत नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। निवडणूक प्रक्रिया बदला, 100% व्हीव्हीपॅट मोजा अशी मागणी चव्हाण यांनी केली। पुरावा मिळणं शक्य नाहीये, मॉकपोलवर विश्वास नसल्याचं सुद्धा चव्हाण यांनी म्हटलंय। इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये काही जर विश्वास नसेल लोकांचा, तर मला वाटतं की निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की ती निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे। ज्या प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया अंमलात आणून निवडणुका घेतल्या पाहिजे। अन्यथा आमचं समाधान करा, ही जबाबदारी निवडणूक आयोगाची, आमची नाही। तर आम्हाला तिथं बोलणार आणि लांबून दाखवणार की इथं तुम्ही हे बघा यात काय दोष आहे, काय पुरावा द्या। कसा पुरावा देणार? एक बटन दाबलं की सगळा डेटा इरेज होऊ शकतो, बदलता येऊ शकतो डेटा। त्यामुळे आमचा विश्वास राहिलेला नाही प्रक्रियेवर। मागणी करतोय की 100%, 5% नाही, 100% मोजायला तुमची काय अडचण आहे? शेवटी आपल्याला प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे ना। एकदा विश्वास निर्माण झाला तर सगळे मान्य करतील। मला वाटत नाही की काही निघेल, कारण आमच्याकडे हातात व्हीव्हीपॅट नाहीये, सर्किट नाहीये, सोर्स कोड नाहीये, चिप्स नाहीये। त्या चिप इस्रायलमध्ये तयार झाल्यात का जपानमध्ये झाल्यात ते मला माहिती नाही। माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट मोजणार नाहीत, ते डेटा पुसून टाकणार आहेत, म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मॉक पोल घेणार आहेत की 50 मध्ये टाकली की ती बरोबर येतात, मशीनमध्ये काही बिघाड नाही आहे। त्यांनी काय समाधान आमचं होणार नाही।